नमस्कार मित्रांनो. जनगणना करत असताना बऱ्याच प्रगणक बांधवांकडून एचएलओ मोबाईल ॲपचा वापर करताना अडचणी आल्यामुळे बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एचएलओ ॲप कसं वापरावं याबाबतीत सखोल माहिती पाहणार आहोत. त्यासाठी सचिन गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व प्रगणक बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्यांच्याकडनं ही चुका होणार नाही. चला तर सुरू करूया. सर्वात पहिलं आपण दिलेले आपल्याला जे प्ले स्टोअरवरील जे ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ते ॲप सुरू करताना तुम्हाला असा इंटरफेस सर्वात पहिला दिसेल, ज्याचं ऑरेंज कलरचं बॅकग्राऊंड असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे युजर आयडी दिलेले आहेत, त्या युजर आयडी आणि कॅप्चा टाकून तुम्हाला जी लॉग इन प्रोसिजर आहे, तिच्यावर रजिस्टर करायचं आहे. ओ-टी-पी प्रविष्ट करायचा आहे. तो ओ-टी-पी पुन्हा तपासून क्लिक करायचा आहे. तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि सबमिट करून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पिन सेट करण्यासाठी येईल. तो पिन या ठिकाणी जो काही असेल, तो तुम्ही टाकायचा आहे आणि तो दोनदा सेट करण्यासाठी येईल, तो दोनदा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण लॉग इन होणार आहोत. डाव्या कोपऱ्याला जो हॅमबर्ग मेनू आहे, त्यामध्ये अशा प्रकारचे काही ऑप्शन दिसतील. जर तुम्हाला आलेला पासवर्ड बदलायचा असेल, तर पासवर्ड बदलायची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणावरून तुम्ही पासवर्ड बदलू शकता. त्यानंतर जर पासवर्ड विसरला असेल, तर तुम्हाला इथे शब्दसंख्यांत विसरला किंवा फॉरगॉट पासवर्डचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. इथून सुद्धा तुम्ही तुमचा विसरलेला पासवर्ड पुन्हा रिकव्हर करू शकता. त्यानंतर एच-एल-ओ ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी पुन्हा पासवर्ड विसरल्याची प्रोसेस केल्यानंतर पुन्हा युजर आयडी टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचा आहे. ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी टाकायचा आहे. परत तुमचा जो बदललेला पासवर्ड आहे तो टाकायचा आहे, सादर करायचा आहे. परत पिन प्रविष्ट करायचा आहे आणि पुन्हा या ठिकाणी यायचं आहे. हे करत असताना तुम्हाला भाषा निवडीसाठी विचारलं जाईल. भाषा निवडताना तुमची जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे, आपण मराठी या भाषेमध्ये कम्फर्टेबल असणार आहोत. तर मराठी ही भाषा आपल्याला निवडायची आहे आणि तिला सादर करायचं आहे. ही गोष्ट काळजीपूर्वक आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपणासमोर येईल. या ठिकाणी तुम्हाला भारताची जनगणना 2027 असं दिसेल. तुमचा जो स्थान तपशील आहे, तुमचा जो एच-एल-बी गट आहे, तिथे त्यासाठी किती व्यक्ती नेमलेले आहेत ते इथं दिसेल. त्याच्यानंतर तुमचा जो गट आहे, त्या गटाचा क्रमांक या ठिकाणी दिसेल. बाकी राज्य, जिल्हा, तहसील ही ही जी माहिती आहे, ही तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे. तुम्हाला दिलेली ऑर्डर आणि आलेला गट, ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आलेला गट, हा दोन्ही सारखं असणं गरजेचं आहे. त्यानंतर याखाली मांडणीदर्शक नकाशानुसार इमारतीची अंदाजित संख्या आणि गणनाघराची अंदाजित संख्या ही तुम्ही सर्वात पहिले मागील 3-4 दिवसापासून जो नकाशा बनवलेला आहे, त्या नकाशावरून तुम्हाला अंदाजित इमारतीची संख्या इथे टाकता येईल. त्यानंतर अंदाजित गणना घरांची संख्या देखील या ठिकाणी टाकता येईल आणि ही संख्या जी टाकली आहे, तर जर ती शेवटी थोडीफार 19-20 झाली, तर या ठिकाणी तो परत बदल आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे इथे अंदाजितच असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे जी काही संख्या असेल, ती करायची आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नजरी नकाशा बनवणं गरजेचं आहे. नजरी नकाशा बनवल्यानंतरच आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये प्रत्यक्षात माहिती भरण्यास सुरुवात करायची आहे. बरेचसे बांधव मोबाईल ॲप्लिकेशन आणि नजरी नकाशा हे दोन्हीही संगच करायला गेले आणि बऱ्याच बांधवांकडून चुका झाल्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा करण्याची वेळ आलेली आहे. यानंतर आपण या घर यादी कार्याला सुरू केल्यानंतर आपणासमोर असे काही ऑप्शन आपल्याला दिसतील, ज्यामध्ये घर यादीतील नोंद हा पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर असं या बाजूला हा जो माहिती अद्ययावतन करा, याला 2 नंबर देऊयात. त्यानंतर हे पर्पल कलरची जी पेन्सिल आहे, तिला 3 नंबर देऊयात. आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा. त्यानंतर 4 नंबर आहे सारांश पहा, 5 नंबर आहे सिंक आणि 6 नंबर आहे पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. असे हे जे 6 मेनू किंवा 6 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतायत या मेनूमध्ये. त्यामध्ये आपण घर यादीतील नोंद या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं घर गणना कार्य माहिती आणि ही माहिती भरण्यासाठी सुरुवात केल्यानंतर ही माहिती गोपनीय असणार आहे. आता ही जी ओळ क्रमांक आहे, ही तुम्हाला स्क्रीनच्या सगळ्यात शीर्षस्थानी म्हणजे पहिला प्रश्न म्हणून हा या ठिकाणी विचारलेला आहे आणि ही जी ओळ आहे, ही तुमची निष्क्रिय असणार आहे, डिसेबल असणार आहे. इथे ती स्वयंचलित पद्धतीनं आपोआप ती ओळ त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर ती जी ओळ आहे ती आपल्याला
स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दर्शवली जाणार आहे. तर अशा पद्धतीनं ही ओळ क्रमांक तुम्हाला सुरुवातीला दिसेल, जी तुमची 001 अशा प्रकारची ओळ क्रमांक असणार आहे. आता यानंतर आपण पुढे जाऊया. इमारत क्रमांक 2 नंबरचा जो प्रश्न आहे, तो इमारत क्रमांक म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. आता ही निवडताना आपल्याला इमारत क्रमांक हा 3 अंकी असला पाहिजे, जो 001 असा आपण टाकणार आहोत ॲपमध्ये आणि प्रत्यक्ष घरावर नंबर देताना आपण CN 001 असं देणार आहोत. कारण यापूर्वी जर कोणी इतर विभागाचे सर्व्हे झाले असतील, तर त्यांनी 001 असा नंबर दिला जाऊ शकतो. म्हणून आपण प्रत्यक्ष घरावर, दारावर जो नंबर टाकणार आहोत, तो CN 001 असा टाकणार आहोत. परंतु ॲप्लिकेशनमध्ये आपण 001 असा 3 अंकी नंबर आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला या ठिकाणी टाकावा लागणार आहे, जो की आपल्याला मॅन्युअली टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणना घर क्रमांकाकडं जायचं आहे. आता इथे इमारत क्रमांक जर तीच इमारतीमध्ये समजा एक इमारत आहे आणि 2 गणना घरं आहे, तर आपण पहिली इमारतीची माहिती भरणार इथं 001 आणि त्यानंतर काय करणार, त्याची माहिती भरून घेणार. 34 प्रश्न असतील तर ते भरून घेणार आणि त्याच इमारतीमध्ये दुसरं गणना घर असेल, तर आपल्याला तीच इमारत निवडण्यासाठी या पुनरावृत्ती म्हणजेच रिपीट या बटनाला क्लिक केलं, की ऑटोमॅटिक 001 असा नंबर आपल्याला येतो. तो नंबर इथे जर रिपीट बटनाला क्लिक केलं, तर तो ऑटोमॅटिक इथे दिसेल. नाहीच समजलं तर इथे हा जो चौकोन आहे, याला जर ह्या त्रिकोणाला जर क्लिक केलं, तर इथे तुम्हाला तो जो आकडा आहे तो दिसेल आणि त्यामध्ये आपल्याला ते प्रविष्ट करता येईल. यानंतर आपल्याला गणना घराबद्दल माहिती पाहूयात. आता हे जे गणना घर आहे, हे सुद्धा आपल्याला 4 अंकी नंबरमध्ये टाकायचं आहे. जे संख्यात्मक असणार आहे आणि 4 अंकी ते असणार आहे. ज्यामध्ये तो जो गणना घर क्रमांक आहे, तो ॲप ऑटो जनरेटेड असणार आहे. ज्यामध्ये 0001 असं 4 अंकी नंबर तो आपल्याला या ठिकाणी देणार आहे. जेव्हा तुम्ही ओळ क्रमांक 001, इमारत क्रमांक 0001 आणि गणना घराला जेव्हा नवीन म्हणणार आहात, तेव्हा ऑटोमॅटिक ॲप 0001 असा 4 अंकी नंबर तुम्हाला या ठिकाणी देईल. जर त्याच्या खाली रिपीट आणि न्यू असे 2 बटन आहेत. पहिल्या गणना घराच्या नोंदीच्या दरम्यान रिपीट बटन निष्क्रिय राहील. त्यानंतर गणना घरासाठी हे बटन सक्रिय राहील. जर गणना घर क्रमांक मागील क्रमांकासारखाच असेल, तर रिपीट बटन दाबायचं आहे. जर त्या गणना घरामध्ये एकाच गणना घरामध्ये जर 2 कुटुंब असतील आणि त्याच घरात राहत असतील, तर आणि तरच आपल्याला गणना घरासाठी रिपीट ह्या बटनाला दाबायचं आहे. अन्यथा प्रत्येक वेळी आपल्याला नवीन गणना घर घेण्यासाठी नवीन या न्यू या बटनाला आपल्याला दाबायचा आहे, जेणेकरून तो ॲप आपल्याला पुढच्या घराचा नंबर ऑटोमॅटिक देईल. तर या पद्धतीनं ओळ क्रमांक, इमारत क्रमांक आणि गणना घर हे व्यवस्थित टाकायचं आहे. तुम्ही नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे आणि इथे गणना घराचा नंबर आणि प्रत्यक्ष दारावर दिलेला नंबर हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मॅच होणं आवश्यक आहे. याची काळजी आपण घ्यायची आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. यानंतर आपल्याला पुढे माहिती भरताना स्वगणना केली आहे का असा एक पॉपअप येईल. त्याला होय किंवा नाही या स्वरूपाची माहिती येईल. असेल तर होय करून तो जो 12 आकडी स्वगणना आयडी आहे तो टाकून तुम्हाला होय करायचा आहे. याबाबतचे ऑलरेडी इतर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि उरलेले जे 34 प्रश्न आहेत ते कसे भरायचे 4 ते 34 याचेही स्वतंत्र पद्धतीनं अगदी सविस्तर पद्धतीनं ते व्हिडिओ आपण केलेले आहेत. कोणाला समजले नसतील तर आपण ते त्या ठिकाणी पाहून करू शकता किंवा आपल्याला जे जनगणना 2027 साठीचं जे मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे ती जर आपण वाचली तर आपल्या सर्व संकल्पना व्यवस्थित पद्धतीनं क्लिअर होतील. पुढील 2 नंबरच्या ऑप्शनकडे जाऊयात. माहिती अद्यतन करा. या माहिती अद्यतन क्लिक करण्यासाठी हा जो टॅब आहे हा एक विशिष्ट प्रकारचं रेकॉर्ड संपादन करीत असतो. आता यामध्ये आपण जेव्हा घर यादी नोंद करतो तेव्हा ही जी भरलेली माहिती आहे, भरलेलं जे प्रपत्र फॉर्म जो आहे तो ह्या माहिती अद्ययावत करामध्ये या अशा टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ज्यामध्ये तुम्ही जी पहिली माहिती भरली ती इथे पहिली माहिती दिसत आहेत. आता इथं लाईन नंबर जरी 004 दिसत असलं तरी तुमच्या पहिल्या घराची माहिती ही 0001 अशा पद्धतीनं असणार आहे. त्यामुळं ही जी माहिती आहे ती माहिती अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि त्या माहितीमध्ये एडिट आणि डिलीट असे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. जर या माहितीमध्ये काहीतरी चूक आहे किंवा काहीतरी चूक आपल्या लक्षात आली तर ती चूक
दुरुस्त करण्यासाठी हे जे पेन्सिलचं चित्र आहे, या चित्राला जर आपण क्लिक केलं तर तो सर्व फॉर्म आपल्याला पाहायला भेटतो आणि जी माहिती आपल्याला भरायची आहे, दुरुस्त करायची आहे, ती माहिती आपण दुरुस्त करून त्याला परत पूर्ण करू शकतो. आणि ह्या डिलीट बटन कशासाठी आहे? जर आपल्याकडनं ही माहिती चुकली तर डिलीट करण्यासाठी ते बटन आहे. परंतु डिलीट केल्यानंतर एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आणि सगळ्यात डेंजरस काम या डिलीट बटनामुळे होतं. ह्या डिलीट बटनाला जर आपण क्लिक केलं तर काय होतंय, की आपला जो गणना घर क्रमांक आहे, तो गणना घर क्रमांक 1 नंबरनं पुढं जातो. म्हणजेच काय, की त्या घराला दिलेला जो गणना घर क्रमांक आहे, जी ओळ क्रमांक आहे, ती पुन्हा आपल्याला बदलता येत नाही किंवा पुन्हा ते घर आणता येत नाही. त्यामुळे शक्यतो हा डिलीटचा ऑप्शन कुणीही दाबू नये किंवा डिलीट घर कुणीही करू नये. आपल्याला एडिट ऑप्शन आहे, या एडिट ऑप्शन मधून आपण त्या गणना घराचा सगळा प्रकार, कोणताही प्रकार या ठिकाणी बदलू शकतो. ते घर तुम्हाला कुलूपबंद दाखवायचं आहे, ते घर तुम्हाला निवास दाखवायचा आहे, ते घराचा मालक किंवा त्याच्यात भरलेली माहिती तुम्हाला बदलायची असेल तर हे सगळं काम ह्या एडिट बटनामुळे चालतं. परंतु नजर चुकीनं बऱ्याच जणांकडून ह्या डिलीट ऑप्शनला क्लिक केल्यामुळे गणना घराचा क्रमांक पुढचा दिला जातो. त्यामुळे कुणीही या डिलीट बटनाबरोबर डिलीट हे दाबू नये, जेणेकरून आपला नंबर पुढचा जातो. आणि असे जर झाले असेल तर डेटा सिंक केला नसेल तर आपण ऑलरेडी डेटा सिंक केला नसेल तर एक ट्रिक सांगितलेली आहे, जी थोडी रिस्की आहे, परंतु त्यामध्ये बऱ्याच लोकांचा डेटा रिकवर झालेला आहे. त्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो जर पाहिला, जर अशा प्रकारचं जर काही झालं असेल तर आपण तो डेटा पूर्णपणे गायब करून ॲप पूर्ण क्लीन करू शकतो. परंतु त्याला थोडीशी रिस्क आहे, डेटा सगळा गायब होण्याची शक्यता आहे आणि सगळे जे लॉग इन आहेत ते डबल आपल्याला करावे लागतात. अशा पद्धतीची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते. माहिती अगोदर व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे काम करायचंय की नाही करायचं हे आपण स्वतः ठरवायचं आहे. आता ह्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे तुम्ही जितकी माहिती भराल तितकी माहिती स्टेप बाय स्टेप असं एक चौकोनामध्ये तुम्हाला खाली येत जाईल आणि त्याचे सगळे नंबर तुम्हाला खाली दिसतील. दर 10 कुटुंबानंतर आपल्याला ही माहिती सिंक करायची आहे. 5 कुटुंबानंतर करा, 10 कुटुंबानंतर करा. ॲपही तुम्हाला ऑटोमॅटिक 10 कुटुंबानंतर ती माहिती सिंक करण्यासाठी विचारेल. तर ती सगळी मागील माहिती जर बरोबर असेल तर ती माहिती तुम्ही सिंक करू शकता. सिंक केल्यानंतर आपला डेटा एडिट करता देखील येतो. तो म्हणजे आपला हा जो पुढील ऑप्शन आहे, आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा. आता जेव्हा तुम्ही हा जो पर्याय आहे या रेकॉर्डच्या संपादनासाठी वापरला जातो, जे आधीच सिंक केले आहेत परंतु जनगणना वापरकर्त्याच्यासाठी सूचनेनुसार बदल करणे आवश्यक आहे. आता इथं काय आहे, आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा. म्हणजे आपण इथे जो डेटा सिंक करतो तो डेटा या ठिकाणी येऊन सुरक्षित होतो. जर आपल्या डेटाला अचानक काही मोबाईलला प्रॉब्लेम आला, ॲपला काही प्रॉब्लेम आला, तर तो डेटा जरी मोबाईलमधून आपण ॲप अनइन्स्टॉल केलं, नवीन मोबाईल रजिस्टर केला, तर जो भरलेला सिंक झालेला डेटा आहे तो यामध्ये सेव्ह राहतो आणि तो अशा पद्धतीनं आपल्याला दिसतो. जो भरलेला डेटा आहे तो भरलेला डेटा या पद्धतीनं आपल्याला दिसतो, परंतु इथे फक्त आपल्याला एडिटचा ऑप्शन या ठिकाणी दिसतो. ह्या एडिट बटनामधून सुद्धा आपण भरलेली माहिती अजूनही एडिट करू शकतो. फक्त या ठिकाणी आता डिलीट बटन इथून गेलेलं आहे. आता ही एडिट केलेली माहिती जर एडिट केली तर ती एडिट केलेली माहिती पुन्हा माहिती अद्ययावतन करा यामध्ये जाते आणि सिंक केल्यानंतर पुन्हा या आधी सिंक केलेल्या बटन यामध्ये येऊन जाते. तर अशा पद्धतीनं जरी तुम्ही इथे जर माहिती अद्ययावत करताना मिस्टेक झाली किंवा तुम्हाला ही माहिती सिंक केल्यानंतर पर्यवेक्षकाकडे गेली आणि पर्यवेक्षकाने तुम्हाला काही सूचना दिल्या, काही सांगितलं, काही बदल करण्यास सांगितले, तर ते सुद्धा तुम्हाला इथे मेसेज स्वरूपात आल्यानंतर तुम्ही या एडिट बटनाला क्लिक करून त्यामधील माहिती सुधारू शकता. तर अशा पद्धतीचा हा आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा असा टॅब आहे. त्यानंतर जर एखाद्या सिंक केलेल्या रेकॉर्डच्या संपादित करण्याचे कारण विचारले जाईल, जर तुम्हाला ते बदलायचं असेल, त्या एडिट बटनाला जर क्लिक केलं आणि तुम्हाला बदलायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला असे बाय सुपरवायझर, बाय चार्ज ऑफिसर आणि बाय सेल्फ असे 3 पर्याय या ठिकाणी निवडले जातील आणि तुम्हाला ती माहिती कोणी बदलण्यास सांगितली त्याचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर समजा तुम्ही स्वतःच हे नाव तुम्हाला काही त्रुटी आढळून आली तर तुम्ही बाय सेल्फ करून किंवा स्वतः
निवडून आपण एडिट आफ्टर सिंक हा पर्याय पाहून इथं क्लिक करायचं आहे आणि ती माहिती एडिट करायची आहे. एडिट केल्यानंतर आपल्याला पुढचा जो पर्याय आहे तो पर्याय येतो सारांश पहा. सारांश पहा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे सगळं रेकॉर्ड आपण ह्या डोळ्याच्या चित्रामध्ये क्लिक करून पाहू शकतो. यामध्ये तुम्हाला एकूण गणना घरं किती झाली, अनिवासी घरांची संख्या किती आहे, एकूण सामान्य कुटुंब, संस्था कुटुंब, पूर्ण किती आहे, अपूर्ण किती आहे, सिंक केलेले किती आहे, लॉक केलेले किती आहे आणि हटवलेले म्हणजे डिलीट केलेले किती आहे, असं या डोळ्याच्या चित्राला पाहून तुम्हाला समजेल. तर इथून सुद्धा जर ही माहिती इथे संख्यात्मक स्वरूपामध्ये तुम्हाला दिसते, याची आकडेवारी आपल्याला जुळवायची नाही. ते ॲप ऑटोमॅटिक तुम्हाला इथे त्या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जसे जसे सामान्य कुटुंब असतील, संस्था असतील, निवासी अनिवासी, हे सगळं रेकॉर्ड ऑटोमॅटिक तुम्ही सिलेक्ट केल्यानुसार इथे तयार होईल. आपल्याला ही माहिती जुळवायची गरज नाही. ॲप ऑटोमॅटिक ते सगळी माहिती जुळवाजुळवी करत आहे. त्यामुळे इथे आपल्याला फक्त बघण्यासाठी ही माहिती आहे. समजा ही माहिती बघण्यासाठी जसे जसे तुम्ही प्रत्येक माहिती भराल ती अद्ययावतमध्ये येते, सिंक केल्यानंतर ती इथं येते आणि ती सिंक झालेली माहिती परत सारांश स्वरूपात पाहण्यासाठी हे जे डोळ्याचं चित्र आहे, पहिल्या घरासाठी काय भरलंय या डोळ्याच्या चित्राला क्लिक केलं की त्याचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी पुन्हा आपल्याला उपलब्ध झालेला दिसतो. अशा पद्धतीनं तो फॉर्म परत एकदा आपण इथे पाहू शकतो. आणि जर आपल्याला काही त्रुटी वाटली, काही दुरुस्ती वाटली तर आपण या आधीच सिंक केले या पर्पल कलरच्या पेन्सिलमधून त्याला एडिट करू शकतो. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे सिंक. आता सिंक कितीही वेळा आणि कधीही केलं जाऊ शकतं. प्रगणकाने पडताळणी आणि अचूकतेच्या संमतीसाठी चेक बॉक्सवर क्लिक करणे आणि खालील बॉक्समध्ये स्वाक्षरी आवश्यक आहे अशा पद्धतीचा फॉर्म होईल. याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म येईल. डेटा सिंक करण्यासाठी सेव्ह आणि सिंक, जतन आणि सिंक करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्व डेटा पूर्ण झालेला, हटवलेला आणि लॉक केलेला डेटा सिंक केला जाईल. लॉक केलेला डेटा सामान्यतः एडिट पर्यायामधून कधीही संपादित केला जाऊ शकतो, परंतु पूर्ण केलेला डेटा फक्त एडिट आफ्टर सिंक पर्याय वापरूनच संपादित केला जाऊ शकतो. जरी इथून सिंक केलं तरी जे लॉक घर आहेत त्याचा डेटा आपण सिंक करू शकतो, परंतु जो डेटा इथून पूर्ण केला तर त्याला फक्त एडिट आफ्टर सिंक आधीच केलेल्या डेटामधूनच आपण त्याला एडिट करू शकतो. एकदा की इथून पाठवला तर आपण हा डेटा एडिट करू शकणार नाही, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटचा जो टॅब आहे तो म्हणजे पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. हा टॅब प्रगणकाला HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यास अनुमती देतो. हे फक्त तेव्हाच HLB पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यास अनुमती देईल जर कोणतेही अपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध नसतील आणि गणना घरांची संख्या लोकेशन स्क्रीनवर प्रविष्ट केलेल्या अपेक्षित गणना घराच्या संख्येशी जुळत असेल तेव्हा. जर तुम्ही हे सगळं तुमचं काम सगळं संपलं, सर्व गणना घरांची नोंद झाली, सर्व काही तुमचं पूर्ण झालं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला ह्या पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित टॅबवर क्लिक करायचं आहे, तर ते करत असताना तुमचं एकही घर, एकही कुटुंब किंवा एकही माहिती अपूर्ण नसली पाहिजे, तेव्हाच हे काम पूर्ण होईल. नाहीतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक एरर येईल, सम रेकॉर्ड्स आर पेंडिंग टू बी सिंक, प्लीज सिंक बिफोर मेकिंग HLB ॲज कम्प्लिटेड. अशा पद्धतीनं तुम्हाला ती माहिती विचारेल. ती माहिती तुम्हाला पूर्ण करावी लागेल आणि जी अंदाजित घरांची संख्या आहे ती संख्या आणि तुमच्या ॲपवर सारांश स्वरूपामध्ये आलेली संख्या दोन्ही मॅच असली पाहिजे. जर ती मॅच नसेल तर तुम्हाला पहिल्या स्क्रीनवर येऊन ती संख्या आणि तुम्ही प्रत्यक्ष भरलेली संख्या दोन्ही सारखी टाकून त्यानंतरच तुम्हाला ती माहिती पूर्ण झाली आहे असं लक्षात येईल आणि दिस HLB इज ऑलरेडी मार्क ॲज कम्प्लिटेड असा मेसेज तुम्हाला येईल. आणि जर प्रगणकाने ज्याच्यामध्ये काही चूक केली असेल तर तुम्हाला सुपरवायझर म्हणा किंवा चार्ज ऑफिसर म्हणा ती माहिती रिटर्न केल्यानंतर तुम्हाला SMS स्वरूपामध्ये पुन्हा ती माहिती SMS मध्ये प्राप्त होईल. आपण ती पाहून त्या पद्धतीनं काम करू शकता. अशा पद्धतीनं हे सगळं हे जे मेनू आहेत या मेनू बद्दल आपण माहिती पाहिली. हे काम अचूक पद्धतीनं करा. ॲप चालवायला शिकले की तुमची जनगणना 100% यशस्वी होईल. आणि ह्या सगळ्या माहितीचा उपयोग तुम्हाला होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. त्यासाठी हे व्हिडिओ आपण सर्व आपल्या प्रगणक मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद.